नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र बियाणे कायदा 2026 बद्दल सविस्तर बोलणार आहोत. हा कायदा म्हणजे फक्त कागदावरचा नियम नाहीये, तर शेतकऱ्यांच्या हक्कांचं रक्षण करणारं एक अत्यंत महत्त्वाचं हत्यार आहे असं म्हणायला हरकत नाही. या नव्या कायद्यामुळे आपल्या शेतीमध्ये आणि एकूणच व्यवस्थेमध्ये कसे मोठे बदल घडणार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आज आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत: शेतकरी संघर्ष, QR कोड प्रणाली, साथी पोर्टल, नुकसान भरपाई आणि हक्क, तूर पीक नियोजन आणि उरलेली आव्हाने. तर सुरुवात करूया आपल्या रोजच्या संघर्षापासून. तुम्ही रामू काकांसारख्या एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा विचार करा. त्यांनी अक्षरशः लाखो रुपये कर्ज काढून शेतात घातले. पाऊसही अगदी वेळेवर आणि चांगला झाला. पण जेव्हा पीक उगवण्याची वेळ आली ना, तेव्हा शेतात काहीच उगवलं नाही. बोगस बियाण्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांची अत्यंत प्रातिनिधिक आणि वेदनादायी कथा आहे. वर्षानुवर्ष हा मानसिक आणि आर्थिक ताण आपण सहन करत आलोय. आणि म्हणूनच आपण जुन्या आणि नव्या व्यवस्थेची तुलना करणं गरजेचं आहे. आधी काय व्हायचं? न्यायासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवा, सरकारी तपासासाठी महिनोमहिने वाट पहा. न्याय मिळणं तर खूप लांबची गोष्ट होती. पण आता या महाराष्ट्र बियाणे कायदा 2026 मुळे पारदर्शकता येणार आहे. यामध्ये ट्रेसिबिलिटी म्हणजे बियाण्यांचा पूर्ण मागोवा घेता येणार आहे, जेणेकरून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची थेट कॉलर पकडून त्यांना जबाबदार धरता येईल. आता सर्वात महत्त्वाचा आणि थेट फायद्याचा मुद्दा म्हणजे QR कोड पडताळणी. चला, हे कसं काम करतं ते पाहूया. आता प्रत्येक बियाण्याच्या पाकिटावर एक QR कोड असणार आहे. तुम्ही फक्त मोबाईलवर तो स्कॅन करायचा आणि एका सेकंदात कंपनीचं नाव, एक्सपायरी डेट, बॅच नंबर अशी सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर दिसेल. आणि हो, याचा डिजिटल रेकॉर्ड तुम्ही कायमचा सेव्ह करून ठेवू शकता. फसवणूक जारेवरच पकडण्यासाठी ही खरंच एक अत्यंत सोपी पण भक्कम पद्धत आहे. इथं एक गोष्ट कायम लक्षात घ्या. जर कधी बियाण्यांमध्ये दोष आढळलाच तर उद्या नुकसान भरपाईचा दावा ठोकण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी ही चेकलिस्ट कायम ध्यानात ठेवा. पहिलं म्हणजे बियाण्याचं मूळ पाकिट फेकून न देता जपून ठेवा. दुसरं, स्कॅन केल्यावर मोबाईलवर जे दिसतंय ना, त्याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियाणे खरेदी केल्यावर त्याची पहिली नोंद साथी पोर्टलवर नक्की करा. भविष्यात न्याय मिळवण्यासाठी हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा असेल. आता वळूया या कायद्याच्या डिजिटल बाजूकडे, म्हणजेच साथी पोर्टलकडे. आता तुम्ही म्हणाल, साहेब, हे सगळे डिजिटल तर ठीक आहे, पण आमच्या गावात तर मोबाईलला साधी रेंजच नसते. तिथे हे साथी पोर्टल कसं वापरणार? आणि हा अत्यंत रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव आणि डिजिटल साक्षरतेची अडचण हे एक मोठं वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही. पण यावरही काही सोपे उपाय आहेत. इंटरनेटची अडचण असेल तर आपण काय करू शकतो? तर सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. तसंच पोर्टलवर माहिती भरण्यासाठी गावातील स्थानिक प्रशिक्षित विक्रेत्यांची मदत घेता येईल. याशिवाय सामूहिक प्रयत्नातून गावातील तरुण मुलांना या प्रक्रियेत सामावून घेता येईल, जेणेकरून एकमेकांच्या मदतीने ही डिजिटल दरी नक्कीच पार करता येईल. आता वळूया सर्वात जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे, नुकसान भरपाई आणि आपले हक्क. पूर्वीच्या पद्धतीमध्ये न्याय मिळवण्यासाठी जो जीवघेडा संघर्ष करावा लागायचा ना, तो आता बदलतोय. आता फक्त कल्पना करा, एखादं बियाणं खराब निघालं, तुम्ही लगेच साथी पोर्टलवर तक्रार केली आणि या ट्रॅकिंगमुळे थेट कंपनीवर दबाव येतो. स्वतःला सिद्ध करण्याचं आणि पुरावे गोळा करण्याचं ओझं आता तुमच्यावर नाही, तर थेट कंपन्यांवर असणार आहे, ज्यामुळे जलद आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. या कायद्यातील आणखी एक खूपच दिलासादायक बाजू म्हणजे आपले बियाणे साठवून ठेवण्याचे पारंपरिक हक्क अबाधित आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःच्या शेतातील बियाणे पुढच्या वर्षीसाठी साठवू शकता, ते पुन्हा पेरू शकता आणि विशेष म्हणजे गावातल्या गावात इतर शेतकऱ्यांसोबत त्याची अदलाबदलही करू शकता. यामुळे आपला उत्पादन खर्च तर वाचेलच, पण आपल्या स्थानिक गावरान जाती आणि जैवविविधताही टिकून राहील. आता थोडं हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेतीबद्दल, विशेषतः तूर पिकाबद्दल बोलूया. विदर्भासारख्या कोरडवाहू भागासाठी शासनाकडून तूर या पिकाची इतकी शिफारस का होतीये? तर बघा, त्यामागे काही ठळक कारणं आहेत. एक तर तूर पिकाला पाणी खूप कमी लागतं. ते जमिनीत नत्र स्थिरीकरण करून जमिनीचा कस वाढवतं. शिवाय बाजारात याला कायम चांगला आणि हमखास भाव मिळतो. बदलत्या हवामानात जिथे पावसाचा काहीच भरोसा नसतो, तिथे तूर हे एक अत्यंत आश्वासक आणि तग धरून राहणारं पीक ठरतं. हे सगळं जरी चांगलं असलं तरी काही आव्हाने अजूनही उरलेली आहेतच. काही अत्यंत कळीचे प्रश्न आपण विसरता कामा नये.
नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया आली खरी, पण ती प्रत्यक्षात किती दिवसात पूर्ण होईल याची कोणतीही निश्चित वेळ ठरलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खरोखरच बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल का? लहान विक्रेत्यांवर जो पोर्टलचा ताण पडणार आहे तो कसा कमी करणार? आणि ग्रामीण भागात सातत्याने QR कोड तपासणी होऊ शकेल का? या सगळ्या गोष्टींवर आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे. म्हणूनच सरतेशेवटी सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की या कायद्याची अंमलबजावणी खरोखरच या आश्वासनांइतकीच प्रभावी ठरेल का? हा कायदा कागदावर तर खूपच सक्षम दिसतोय, पण प्रत्यक्ष बांधावर तो आपल्याला किती न्याय देणार हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आता वेळ आली आहे स्वतःचे हक्क जाणून घेण्याची आणि या नव्या व्यवस्थेला जाब विचारण्याची. हीच जागरूकता आपल्याला पुढे सुरक्षित शेतीकडे घेऊन जाईल. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Hey everyone, welcome to Charchecha Vishay. Don't forget to subscribe.